नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांच्या अंतर्गत विविध पदांसाठी जी भरती प्रक्रिया जी आहे 218 जागांसाठीची ही राबवण्यात आली होती. यामध्ये समाज कल्याण निरीक्षक, त्याचबरोबर पाहू शकता वॉर्डन, अधीक्षक ही जी पदे होती, गृहपाल अधीक्षक, या सगळ्या पदांसाठीचा निकाल जो आहे हा निकाल म्हणजेच अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. बहुप्रतीक्षित असा तो निकाल आहे, शेवटी फायनली जाहीर झाला आहे. तर निकालामध्ये पाहू शकता एक महत्त्वाचे अपडेट आहे. यामध्ये काही उमेदवारांचे गुण जे आहे, निकाल जो आहे हा राखून ठेवलेला आहे. त्यांचे गुण सुद्धा दर्शवण्यात आले आहेत. निकाल अफेल्ड आहे. तर याचं कारण काय ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तर निकालाबाबतची माहिती, निकालाबाबतची अपडेट जी आहे, डिटेलमध्ये उमेदवारांचे गुण आपण चेक करणार आहोत. जे याद्या आहेत हे याद्या मी टेलिग्राम चॅनलवर सुद्धा टाकले आहेत, तुम्ही चेक करू शकता. तर पहिल्यांदा आपण नक्की काय कारण आहे पाहू शकता. जे परिपत्रक जे आलंय यामार्फत जाहीर करण्यात आलं आहे समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांच्या अंतर्गत, ते पहिल्यांदा आपण पाहून घेऊयात. या ठिकाणी पाहू शकता प्रसिद्धीपत्रक समाज कल्याण आयुक्तालयाच्या ज्या आस्थापनेवरील गट संवर्गातील गृहपाल, महिला गृहपाल, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक या पदांची निवड यादी, प्रतीक्षा यादी, तसेच उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक या पदाच्या व्यावसायिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी हे प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर याद्या पाहू शकता या ठिकाणी अशा पद्धतीने हे याद्या सुद्धा आपल्या समोर उपलब्ध आहेत. पाहू शकता वॉर्डन जनरल गृहपाल अधीक्षकसाठीची जी ही जागा आहे, यामध्ये ही पदभरती प्रक्रिया पूर्ण झाली असून यामध्ये उमेदवाराची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी आहे. आता पहिल्याच तुम्ही जर पाहिलं उमेदवारांचे सगळ्यात जास्त गुण असणारे जे उमेदवार आहेत कॅटेगरीनुसार पाहू शकता. इथे गुण जर तुम्ही चेक केलं तर 200 पैकी 200, 191 तर निगेटिव्ह मार्किंग होती, मायनस मार्किंग होती. आणि तरीसुद्धा काही उमेदवारांना 200 पैकी 200, 190च्या प्लस मार्क्स पडले आहेत. या कारणामुळे पाहू शकता त्यांचा जो निकाल आहे, रिझल्ट अफेल्ड, म्हणजे निकाल राखून ठेवलाय, पुढे अफेल्ड केलाय, होल्ड केलेला आहे. त्या उमेदवारांना निवड यादीमध्ये म्हणजे प्रतीक्षा यादी निवड यादीमध्ये स्थानांतर आहे, पण रिझल्ट अफेल्ड आहे. तर याबाबत काय कारवाई होईल किंवा कशा पद्धतीने त्यांची कागदपत्र पडताळणी होईल याबाबत सुद्धा अपडेट आपल्याला लवकरच प्राप्त होतील. तर रिझल्ट अपडेट अफेल्ड आहे म्हणजे काय असणार आहे याबाबत सुद्धा आपण डिटेलमध्ये जाणून घेऊयात. पाहू शकता यादीमध्ये स्टार दर्शवण्यात आलेल्या उमेदवारांचे निकाल रिझल्ट विथहेल्ड म्हणजे राखून ठेवण्यात आलेले आहेत. आणि वरील निवड यादीमध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे त्या उमेदवाराला नियुक्ती दिली असे नाही, म्हणजे कागदपत्र पडताळणीनंतरनं उमेदवाराला जी नियुक्ती आहे ती प्राप्त होईल. आणि कागदपत्र पडताळणीची जी तारीख आहे ती सुद्धा लवकरच जाहीर केली जाईल. दुसरा महत्त्वाचा निकाल म्हणजे पाहू शकता समाज कल्याण निरीक्षक, सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर या पदासाठी सुद्धा याच पद्धतीने रिझल्ट अफेल्ड आहे. पाहू शकता 200 पैकी 199, 196, 198 ते एवढे जास्त 188 या सगळ्या उमेदवारांचे निकाल अफेल्ड आहेत. त्यांचं कारण त्यांची पुन्हा एकदा चौकशी करून त्यांचा निकाल जो आहे नक्की कशा पद्धतीने त्यांना मार्क्स मिळालेले आहेत त्यांची चेक केले जातील. तर प्रत्येक प्रवर्ग जो आहे, प्रत्येक प्रवर्गाने या पद्धतीने यादी समाज कल्याण विभागाच्या सगळ्या पदांसाठीची जाहीर करण्यात आली आहे. सगळ्या पदांसाठीचा निकाल मी टेलिग्राम चॅनलला PDF टाकलेली आहे, चेक केली जाऊ शकते. तर अशा पद्धतीने पाहू शकता ज्यांचे स्टारमध्ये यादी आहे, यादीमध्ये नाव आहे, तर रिझल्ट अफेल्ड आहे, निकाल राखीव आहे. या पद्धतीने प्रत्येक प्रवर्गानिहाय निकाल चेक केला जाऊ शकतो. आपण जो कट ऑफ सांगितलेला होता त्यापेक्षा थोडासा जास्तच कट ऑफ लागलाय, कमी लागण्याची अपेक्षा होती, मात्र पाहू शकता कट ऑफ जास्त आहे. तर या पद्धतीने हे याद्या चेक केले जाऊ शकतात. तुमचं निवड यादीमध्ये जे नाव आहे ते तुम्ही तपासू शकता. अशा पद्धतीने समाज कल्याण आयुक्तालय पुणे अंतर्गत जी पदभरती प्रक्रिया आहे विविध पदांसाठीची, विविध संवर्ग गट संवर्गातील विविध पदांसाठीची ही पदभरती प्रक्रिया पूर्ण झाली असून अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. लवकरच कागदपत्र पडताळणी DV-साठीचं वेळापत्रक सुद्धा जारी होईल. तर या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच लोकर भारतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.